गदारोळ, खलबत आणि मतदान. महापालिकेच्या महासभेत सत्तेची ताकद. कोल्हापूर महानगरपालिकेच्या महासभेत यावेळी केवळ प्रस्तावांवर चर्चा झाली नाही, तर राजकीय आरोप प्रत्यारोप, खलबत, मतदान आणि शाब्दिक चकमकींनी सभागृह अक्षरशः तापलं. राजधानी नगरातील आरक्षित जागा भाडेतत्वावर देण्याच्या प्रस्तावावर सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. अखेर यंदाच्या महासभेत पहिल्यांदाच मतदान झालं आणि सत्ताधारी महायुतीनं 43 विरुद्ध 29 मतांनी हा प्रस्ताव मंजूर करून घेतला. दरम्यान पाणीपट्टी दरवाढ, केशवराव भोसले नाट्यगृहाच्या खाजगीकरणाचा प्रस्ताव आणि कसबा बावडा येथील महापालिकेची शाळा बाल न्याय मंडळाला देण्याचा निर्णय मात्र पुढील महासभेत राखून ठेवण्यात आला. नेमकं महासभेत काय झालं जाणून घेऊयात. मी ऐश्वर्या पाटील आणि आपण पाहताय टीव्ही नेक्स्ट मराठी. महासभेला सुरुवात होताच राजधानी नगरातील आरक्षित जागा एका संस्थेला भाडेतत्वावर देण्याच्या प्रस्तावावर जोरदार चर्चा रंगली. प्रस्तावाच्या कायदेशीरतेवर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत प्रशासनावर निष्काळजीपणाचे आरोप केले. काही काळ सत्ताधारी सदस्य सभागृहाबाहेर जाऊन रणनीती ठरवत खलबत करत होते. त्यानंतर पुन्हा सभागृहात येत मतदानाचा निर्णय घेण्यात आला. यंदाच्या महासभेत पहिल्यांदाच मतदानाची वेळ आली. प्रस्तावाच्या बाजूने सत्ताधारी महायुतीचे 43 तर विरोधी महाविकास आघाडीची 29 मते पडली. बहुमतांच्या जोरावर प्रस्ताव मंजूर झाला. महापौर रुपाराणी निकम यांनीही प्रस्तावाच्या बाजूने मतदान करत सत्ताधाऱ्यांची भूमिका अधिक भक्कम केली. याच प्रस्तावावरून महासभेत विरोधकांनी जागा देताना शासनाची परवानगी, ऑडिटचा मुद्दा, जागेचं मूल्य आणि प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. तर प्रशासनाने सर्व प्रक्रिया नियमानुसार झाल्याचा दावा करत प्रस्तावाला पाठिंबा दिला. दरम्यान पाणीपट्टी दरवाढीच्या प्रस्तावावरही जोरदार चर्चा झाली. नागरिकांवर आर्थिक भार टाकण्याऐवजी पाणी गळती रोखणं, चुकीची बिलं आकारणी थांबवणं आणि वितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर द्यावा अशा सूचना सदस्यांनी मांडल्या. त्यामुळे हा प्रस्ताव पुढील महासभेत चर्चेसाठी ठेवण्यात आला. महासभेत आणखी एका मुद्द्यावर वातावरण तापलं, ते म्हणजे शिवसेनेचे शारंधर देशमुख आणि राष्ट्रवादीचे आदिल फरास यांच्यातील शाब्दिक धुसफूस. उद्यान विभागातील वृक्ष छाटणी, ठेकेदार, अधिकारी आणि आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या भूमिकेवरून दोन्ही सदस्यांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले. आयुक्तांनी मी मुकादम म्हणून उतरतो अशी टिप्पणी करत परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र काही काळ सभागृहात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. याचबरोबर कसबा बावडा येथील महापालिकेची शाळा बाल न्याय मंडळाला देण्याचा प्रस्तावालाही सदस्यांनी विरोध दर्शवला. अधिक चर्चा करून पुढील महासभेत निर्णय घेण्याचे ठरले. केशवराव भोसले नाट्यगृहाच्या खाजगीकरणाच्या प्रस्तावावरही विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला. नाट्यगृहाचं व्यवस्थापन खाजगी संस्थेकडे देण्याऐवजी महापालिकेनेच ते अधिक सक्षमपणे चालवावं अशी भूमिका मांडण्यात आली. त्यामुळे हा प्रस्तावही पुढील महासभेसाठी राखून ठेवण्यात आला. मतदानातून मंजुरी, पण वादाचा शेवट अजून बाकी. एका प्रस्तावावर मतदानातून सत्ताधाऱ्यांनी बहुमत सिद्ध केलं. मात्र पाणीपट्टी दरवाढ, केशवराव भोसले नाट्यगृहाचं खाजगीकरण, बाल न्याय मंडळांसाठी जागा आणि महासभेत झालेल्या शाब्दिक संघर्षांमुळे हे सर्वच मुद्दे आता पुढील महासभेत पुन्हा गाजण्याची चिन्ह स्पष्ट दिसत आहेत. महापालिका सभागृहात शहराच्या विकासाचे मुद्दे मांडले जातात, चर्चा होतात आणि अनेकदा वादही पेटतात. सध्या महापौर रुपाराणी निकम, आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड आणि महापालिकेतील लोकप्रतिनिधींनी यांच्या निर्णयानंतर शहरात काही प्रमाणात दिलासादायक चित्र दिसतंय. तर या विद्यमान सभागृहात उर्वरित कार्यकाळात शहराचा विकास नेमका कोणत्या दिशेने होणार याकडे आता संपूर्ण शहरवासियांचं लक्ष लागलंय. पाहत रहा टीव्ही नेक्स्ट मराठी.